काहीच नाही, कर्जमाफी नाही, पुरे भुसात भाले योजना तर हजार कोटी रुपये अनुदान शेतकऱ्याला, हजारो लाख कोटी रुपये वाटले म्हणते. तर आम्ही पण कागदावर आहे सगळे, ते मस्त जाहिरातबाजी चालू आहे, पण शेतकऱ्याच्या खात्यात मात्र काहीच नाही. 60 रुपये गुंठ्याना जिरायतीचे पैसे दिलेले, त्यात पुन्हा 70% धरलेलं आहे नुकसान, 58 रुपये गुंठ्याना. आणि बागायतीचं काय टाकलेत म्हणते, तर आणखीन काही आले नाही, काही नाही. मोसंबी ह्या भावात जर याच्याकडे कोणाच लक्ष नाही घातलं ना, तर काही दिवसांना मोसंबी औषधाला पण सापडणार नाही. म्हणजे शेतकरी भयानक त्रस्त झाला आहे. म्हणजे आम्ही खुद हाडाचे शेतकरी, आता मी सुशिक्षित आहे, BSc ॲग्री होऊन मी मैको कंपनीतला जॉब सोडून शेती करण्यात निर्णय घेतला. पण अशी जर शेती केली ना, तर ती आपल्यापेक्षा अडाणी लोक चांगली शेती करीत होती. कमीत कमी त्या ना शेतीवर शेत्या घेतल्या, पण आमची शेतीवर शेत्या जायच्या मागे यात. जो माल याला 58,000 लागलाय, 58,000 रुपये ढेरिकलाय. बघू शकता माल कसा येतं. आपण वजन बघ किती येतं. इथल्याला या ठिकाणी 58,000 रुपयाला आणि वजन आहे 48-90. नाही, कधीच नाही पुरत या भावात मोसंबी. आणि म्हणजे शासनानं याच्यावर काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे मोसंबीवर. आमचे शेतकऱ्याचं मत असं आहे की बाबा, जसं की कापसाला हमी भाव आहे, सोयाबीनला हमी भाव आहे, हरभऱ्याला हमी भाव आहे, तसं शासनानं काही ना काहीतरी मोसंबीला असं नाव ठेवायला पाहिजे की 15,000 रुपये टन, म्हणजे 15 रुपये किलो असन, 20 रुपये किलो असन की 12 रुपये किलो असन. शासनानं त्याच्या खाली मोसंबी विकली नाही पाहिजे. आणि आज फिक्स भाव दिल्याच्या नंतर काय होईल, शेतकरी ठरेन की बाबा आपल्या शेतात मोसंबी लागवड करायची का नाही करायची, आपल्याला मोसंबी पुरती का नाही पुरती. ज्याला पुरती ते करते, ज्याला नाही पुरती. पण आता एक असं आंधीत चाललेलं आहे सारं भुसात भाले, आणि याच्यापासून भरपूर नुकसान झालेलं आहे. म्हणजे सोयाबीन हरभऱ्याचे पैसे जास्त होऊ राहिले, इतकी वाईट स्थिती मोसंबीवर आलेली आहे. सरकारची काहीच नाही, मोसंबीकडे सरकारचं ध्यानच नाही, कोणत्याच पिकाकडे ध्यान नाही. आपल्या सरकारनं आपल्या 60 रुपये गुंठ्यानं आपलं जिरायतीचं अनुदान दिलं, आणि बागायतीला काय 90 रुपये गुंठ्यानं दिलं. या 90 रुपयानं आमचे तोडायचा खर्च पण, आणि आमच्या वावरात जायचे आम्ही जे जातो का, आमची रोजदारी विषय सोडूनच द्या. म्हणजे आमच्या लेकरा बाळाला कपडे घ्यायला सुद्धा पैसे नाही आमच्याकडे, आम्हाला द्या. 22, 23, 24, 25, 26,000 26 किलो आ गया, बोलते क्या 28 साठ के 26,100, 26,100, 28 साठ के 26,100, 26,100, 26,100, 26,500, पूरे 27,000 रुपये, 27,100, 27,200, 27,300, 27,786, पूरे 28,000, 100, 500, 600, 29,000 रुपये, 29,100, 29,200, 29,500, 29,600, 29,786, 29,786, 29,786, पूरे 30,000 रुपये, 30,000 रुपये, 30,000 रुपये दो, 30,000 रुपये ढाई, 30,000 रुपये. बघू शकता हा जो माल आहे 30,000 रुपयाला विकला आहे. पूर्ण ढेर 28 क्विंटल 60 किलो माल होता. 1 टनाची बीट आहे. टन के 12,250 रुपये दो. बोला दूसरा माल टाइट एकदम कड़क है तुम जवानी. 1 टन के 12,250 हाथ लंबा एकदम कड़क माल है. 13 का राटा है. 13,000 रुपए इनके. वारे वाह क्या बात है, क्या बात है. 1 टन के सब सारी का माल है, सब सारी का माल है, पानी वाला है. 13,000 रुपए. सब सारी का है. 1 टन के 13,000 रुपए दो. सब सारी का है, सब सारी का है. 1 टन के 13,100 रुपए. कीमत वाले की कीमत है. 1 टन
टन के 13,000 एक टन के 13,100 रुपये दुसरा मो 100 झाले वर नको एक टन के 13,100 रुपये 13,100 रुपये दो एक टन के 13,100 चलो जो माल आहे याला 13,000 रुपये टन पाड्याला आहे. 13,000 रुपये 100 रुपये टन. बघू शकता माल कसा आहे. आज आपण येईल आहे जालना बाजार समिती मोसंबी मार्केटमध्ये. या ठिकाणी शेतकरी बांधव येईल आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आजच्या बाजारभावाविषयी माहिती व सध्याची आवक व सध्याचे भाव व मोसंबी पुरतं का नाही पुरतं ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया त्यांच्याकडून. दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय आहे. माझं नाव सुदर्शन अण्णासाहेब गायकवाड, राहणार भिलपुरी, तालुका जिल्हा जालना. बरं आपण आपलं बगीचा किती एकरमध्ये बरं? 2.5 एकरमध्ये बगीचा आहे आपला. 700 झाडं आहे त्याच्यामध्ये. 16/10 लागवड आहे. यंदा किती माल निघाला? ह्या वर्षी म्हणजे झाडावर 7-8 टन माल होता. रोपड्याचाच माल होता आपला. पण पावसानं अचानक जेव्हा 1 महिना मधात पाऊस पडला त्या पावसानं आपलं एवढं नुकसान झालं की डायरेक्ट 3 टन माल आपला गळून गेला आणि 4 टन माल आपण मार्केटमध्ये आज विकलेला. काय ऐकलं आज माल? आज माल आपला गेला 11,000 रुपये टनानं गेला. समजा 11 रुपये भाव पडला आपल्याला. पुरतो घ्या भावात? नाही, कधीच नाही पुरत या भावात मोसंबी. आणि म्हणजे शासनानं याच्यावर काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे मोसंबीवर. आमचे शेतकऱ्याचं मत असं आहे की बाबा जसं की कापसाला हमी भाव आहे, सोयाबीनला हमी भाव आहे, हरभऱ्याला हमी भाव आहे, तसं शासनानं काही ना काहीतरी मोसंबीला असं नाव ठेवायला पाहिजे की 15,000 रुपये टन म्हणजे 15 रुपये किलो असन, 20 रुपये किलो असन की 12 रुपये किलो असन. शासनानं त्याच्या खाली मोसंबी विकली नाही पाहिजे. आणि आज फिक्स भाव दिल्याच्या नंतर काय होईल, शेतकरी ठरेन की बाबा आपल्या शेतात मोसंबी लागवड करायची का नाही करायची, आपल्याला मोसंबी पुरती का नाही पुरती. ज्याला पुरती ते करते, ज्याला नाही पुरती. पण आता हे कसं आंधीत चाललेलं आहे सारं भुसात भाले आणि याच्यापासून भरपूर नुकसान झालेलं आहे. म्हणजे सोयाबीन हरभऱ्याचे पैसे जास्त होऊ राहिले. इतकी वाईट स्थिती मोसंबीवर आलेली आहे. आता मला 4 टन माल काढायला जवळपास 20,000 खर्च आलेला आहे. 500 रुपये रोजाना, 15 लेबरचे 7,500 ते झाले. ट्रॅक्टर भाडं आलं, त्याच्यानंतर कमिशन आडत आली, काय सगळ्या गोष्टी मिळून आपल्याला 20,000 पण 2.5 एकरमधून उत्पन्न यावर्षी होत नाही. बरोबर आहे. मागच्या वर्षी किती उत्पन्न झालं बरं मोसंबीचं आपलं? मागच्या वर्षी थोडे बरे भाव होते. 20-22 रुपयानं गेलेली होती. तर मागच्या वर्षी आपला इतकाच माल होता समजा तर 1.5 लाख रुपये झाले होते. ज्या वावरात गळ नव्हती झाली म्हणजे पाऊस नाही आला, योग्य वेळेत माल तोड्या गेले, मालाची शायनिंग राहिली, क्वालिटीचा माल निघाला आणि पैसे 1.5 लाख रुपये झाले गेल्या वर्षी. आणि ह्या वर्षी त्याच रानामध्ये राऊंड अप मारू परेशान, गवत मारण्याचं झालं आणि झाडाची पण क्वालिटी पूर्ण बिघडून गेली आणि 20,000 रुपये उत्पन्न झालं. म्हणजे मोसंबी पुरत नाही आपल्याला. नाही, मोसंबी ह्या भावात जर याच्याकडे कोणाच लक्ष नाही घातलं ना तर काही दिवसांना मोसंबी औषधाला पण सापडणार नाही. म्हणजे शेतकरी भयानक त्रस्त झाला आहे. म्हणजे आम्ही खुद हाडाचे शेतकरी. आता मी सुशिक्षित आहे, BSc ॲग्री होऊन मी मैको कंपनीतला जॉब सोडून शेती करण्यात निर्णय घेतला. पण अशी जर शेती केली ना तर ती आपल्यापेक्षा अडाणी लोक चांगली शेती करीत होती. कमीत कमी त्या ना शेतीवर शेत्या घेतल्या पण आमची शेतीवर शेत्या जायच्या मागे यात. बरोबर आहे. खूपच शेतकरी आर्थिक संकटात सापडा आहे. मेटा कुठे चाललाय म्हणजे मी सरकारचा साथ नाही. सरकारची काही नुकसान भरपाई सरकारची काहीच नाही. मोसंबीकडे सरकारचं ध्यानच नाही. कोणत्याच पिकाकडे ध्यान नाही. आपल्या सरकारनं आपलं 60 रुपये गुंठ्यानं आपलं जिरायतीचं अनुदान दिलं आणि बागायतीला काय 90 रुपये गुंठ्यानं दिलं. या 90 रुपयानं आमचे तोडायचा खर्च पण आणि आमच्या वावरात जायचे आम्ही जे जातो का आमची रोजदारी विषय सोडूनच द्या. म्हणजे आमच्या लेकरा बाळाला कपडे घ्यायला सुद्धा पैसे नाही आमच्याकडे, आम्हाला द्या. मोसंबीची स्थिती अवघड झाली. मोसंबीची नाही पूर्ण शेतीची अवघड स्थिती झाली. म्हणजे कापसाचं पण तसंच झालं. अवकाळी पावसानं 20-20, 10-10 बोंड सडे आणि लगातार 1 महिना पाऊस चालू असल्यामुळे नवीन काही त्याला पाती लागलीच नाही. एकरी 5-6 क्विंटल कापूस व्हायला लागला. म्हणजे शेतकऱ्यावर भयानक संकट आहे यावर्षी. सगळ्यात भंगार साल चाललेले शेतकऱ्यात. म्हणजे ना कर्जमाफी ना शेतीमालाला नाही, काहीच नाही. कर्जमाफी नाही. पूर्ण भुसात भाले योजना तर हजार कोटी रुपये अनुदान शेतकऱ्याला, हजारो लाख कोटी रुपये वाटले म्हणते. तर आम्ही पण कागदावर आहे सगळे ते मस्त जाहिरातबाजी चालू आहे. पण शेतकऱ्याच्या खात्यात मात्र काहीच नाही. 60 रुपये गुंठ्यानं जिरायतीचे पैसे द्यालेले, त्यात पुन्हा 70% धरलेलं आहे नुकसान. 58 रुपये गुंठ्यानं. आणि बागायतीचं काय टाकलेत म्हणते तर आणखीन काही आले नाही, काही नाही. 80-90 रुपयांना काहीच्या खात्यावर आले पण नाही.
आणि घोषणा मार चालू आहे, ॲडव्हर्टाईज शासनाची खूप चालू आहे, शेतकऱ्यावर बिलकुल ध्यान नाही. म्हणजे 8 राज्यावर याचा शासनाचा खर्च आहे पण शेतकऱ्याला खर्च नाही समजा. नाही काहीच नाही. म्हणजे याच्यात खर्च होतो त्याचा 8 राज्यावर. काहीच नाही. लगे शेतकऱ्याला खर्च पण वसूल आहे ना आणि सांगायची सुद्धा लाज आहे. म्हणजे आता यूट्यूबच्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आणि शासनाला पण सांगू इच्छितो, या तुमच्या आमच्यासारख्या शेतकऱ्याच्या प्रतिक्रियाची दखल घ्यावी शासनानं आणि याच्यावर लवकरात लवकर तोडगा जर नाही काढला तर मोसंबी जी आपल्याला लोकांना खायला भेटते का, मोसंबी बागायतदार मरण, सगळे बागायतदार शेतीविषयी उदासीनता आली आमच्या मनामध्ये. आज शेती करावं का नाही. चालतं. बरं काय नाही शेती तुम्ही तर शेतकऱ्यांना मी ठरवून बरं शेतकऱ्याला आता तसं सांगता येणार नाही काय होतं ते. आता एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही प्रश्न विचारला, गेल्या वर्षी भेंडी लागवड झाली आमच्या तिकडे कंपनीचे ॲग्रीमेंटना 27 रुपयानं शेतकऱ्याचे पैसे झाले. मग आमच्या गावामध्ये 25-30 शेतकऱ्यांना लागवड केली होती. यावर्षी 100 शेतकरी झाले आणि थंडीना ना अति पावसानं आता भेंडी वरच जाईन, आता त्याच्यावर मोडायचे आले. म्हणजे आपण शेतकऱ्याला जर सल्ला द्या एक शेतकरी म्हणून, शेतकऱ्याचा आता शेतकऱ्यावर विश्वास आहे, बाकी शासनावर विश्वास नाही, दुसऱ्या शास्त्रज्ञावर विश्वास नाही. आणि आपल्या याच्या आपण जर एखादं पीक सजेस्ट केलं आणि शेतकऱ्यांना लागली, शेतकऱ्याची फसवणूक व्हायची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळं शेती हा व्यवसाय चुकीचा वाटतोय आम्हाला सध्या. आमची मानसिकता अशी झालेली. बरोबर. या ठिकाणी शेतकरी चारी बाजून संकटात सापडलेला आहे. कोणतं पीक करावं हे शेतकऱ्याला सुचत नाही, काही सुचत नाही. शेतकरी हा सायरा वायरा म्हणजे सेनापती मरून पाड्यावर आणि शेतीची अवस्था झाली आहे. सैन्य कुणीकडे पण धावणार आहे. आता परिस्थिती अवघड झालेली शेती. या ठिकाणी खूप छान मार्गदर्शन दिलं तुम्ही इतर शेतकऱ्यांसाठी बी आणि ते शासनाला बी सल्ला दिला की बाबा शेतकऱ्याकडे लक्ष द्या. चालतं. या व्हिडिओमध्ये थांबूया, पण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. धन्यवाद.